नमस्कार बंधू आणि बहिणींनो, बेलाचं पान या चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज आपण हे बघा, ही वनस्पती आपण ओळखली असेल. हे फूल आहे, एकदम जवळून दाखवतो. हे फूल आहे आणि ही पानं आहेत. तर मित्रांनो, हे झाड आहे सफेद धतुरा. आता धतुरा म्हटला तर काळा धतुरा येतो, पिवळा धतुरा येतो, थोडासा लाल रेषेचा असा येतो आणि हा पांढरा धतुरा आहे. माझ्या हातात जो आहे तो पांढरा धतुरा आहे. तर मित्रांनो, पांढरा धतुरा हा आपल्याला सहज मिळणारा वनस्पती आहे. आपल्या शेतात, शेताच्या बांधावर, रस्त्याच्या कडेला, अन्य कुठेही सर्वत्र भारतभर हा आढळणारा एक धतुऱ्याचं झाड आहे. चला मग आज आपण या धतुऱ्या या वनस्पतीची माहिती घेऊया. हे कुठल्या आजारावर कशा पद्धतीने आपण उपयोग केला जातो याची माहिती घेऊया. प्रथम काम या धतुऱ्याच्या झाडाचं, जे कोणी माझ्या माता बहिणी चा गर्भपात होत असतो, सारखा गर्भपात होतो, 1 महिना झाला, 2 महिना झाला की गर्भपात होत असतो, अशा माझ्या माता बहिणीसाठी हे खूप मोठं वरदान आहे. तर याचा उपयोग कसा केला जातो? आपण ह्या सफेद धतुऱ्याची मुळी काढून आणायची. आता मुळी काढून आणायची म्हटलं गेल्याने उपटून आणायची नाही. आता ते देखील मी आपल्याला सांगतो. सोमवारच्या दिवशी जाऊन आपण ह्या धतुऱ्याच्या झाडाला आमंत्रण द्यायचं. तर ते आमंत्रण कशा पद्धतीने दिलं जातं? थोडेसे तांदूळ घ्यायचे, पिवळे, त्याच्यात थोडी हळद टाकायची, पिवळे करायचे आणि एक ग्लासभर, एक तांब्याभर पाणी आणि एक अगरबत्ती. संध्याकाळी 6 दिवस बुडण्याच्या अगोदर त्या झाडाजवळ जायचं आपल्याला. त्याला ते जे तांदूळ आहे ते अर्पण करायचे, पाणी घालायचे आणि आपण ते अगरबत्ती लावायचे आणि त्याला आमंत्रित करायचे की उद्या सकाळी मी तुला घ्यायला येतो, तू माझ्याबरोबर चल, माझं असं काम आहे, त्या कामासाठी मला न्यायचं आहे, तुला आणायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आंघोळ वगैरे करून आपल्याला सकाळी 6 धतुरा काढून आणायचा आहे. आपल्याला आणल्यानंतर हे बघा, ही अशी मूळ येणार. ही मूळ आहे, आपल्याला 2 कांड्याभर म्हणजे एवढी मूळ आणायची आहे. ही एवढी मूळ काढून घ्यायची आणि काढून तिला आपण, जी कोणी माझी माता बहीण गर्भधारण तिचं थांबत नसेल, सारखं गर्भधारण पडत असेल गर्भ, तर त्या अशा माझ्या माता बहिणीच्या कमराला ही एक मूळचा तुकडा बांधायचा आहे. तो मूळचा तुकडा आपल्याला 2 महिन्यापर्यंत ठेवायचा आहे. 2 महिन्यानंतर तो मूळचा तुकडा आपण काढून घ्यायचा आहे आणि आपल्या इथं जिथं कोणी जाग्यावरती वाहतं पाणी असेल त्या पाण्यात अर्पण करायचं आहे. कुठेही फेकून द्यायचं नाही, कचऱ्यात द्यायचं नाही, कुठेही फेकून द्यायचं नाही, वाहत्या पाण्यात अर्पण करायचं आहे, म्हणजे पाण्यात सोडून द्यायचं आहे. हे एक काम झालं. आता मित्रांनो, दुसरं काम, ज्या कोणी माझ्या माता बहिणी, पुरुष असो, स्त्री असो, कोणी असू द्या, मुलगा असू द्या, कंबर दुखत असेल, पाठ दुखत असेल, गुडघे दुखत असेल, अन्य कुठलाही अवयव दुखत असेल, तर आपल्याला या धतुऱ्याच्या झाडाचं फळ, जे आपण शिवशंकर शंभूला अर्पण करतो, ते काटेवारीसारखं असतं, ते फळ आणायचं आहे. ते आता या झाडाला इथं फळ नाही भेटलं मला, म्हणून मी फळ दाखवू शकत नाही आपल्याला. तर फळ आणायचं आहे. मोठं फळ असेल तर 3 फळं घ्यायचे, लहान फळं असेल 4-5 फळं घेतली तर काही हरकत नाही. आपल्याला 1 पाव लिटर म्हणजे 250 ml शुद्ध राईचं तेल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे जे आपण फळ आणलेलं आहे ते थोडं कुटून त्याच्यात टाकायचं आहे. 250 ml राईच्या तेलात हे धतुऱ्याचं फळ टाकायचं आहे, उकळून घ्यायचं आहे. इतकं उकळवायचं आहे की ते पूर्ण फळ काळं झालं पाहिजे, जळून गेलं पाहिजे मंद आचेवरती, आणि ते नंतर उतरून गाळून घ्यायचे. जर कधी आपण
ह्या तेलाने जर कधी ज्या जाग्यावर आपले सांधे दुखत आहेत, पाठ दुखते, कंबर दुखतं, गुडघे दुखतं, याच्यावर जर कधी आपण हळूवार मालिश केली तर आपण बघाल तर 7-8 दिवसात आपल्या गुडघ्याची, कमराची, पाठीची जे काय असेल दुखणं ते पूर्णपणे निघून जाण्यास मदत करते. आता या झाडाचं अजून काम आहे, बऱ्याचशा आजारावरती हे झाड चालणार आहे. आता या धतुऱ्याचं तिसरं काम काय आहे? ज्या लोकांना इसब झालेला असतो, इसब म्हटला की हा पायाचा भाग पूर्ण काळा पडतो, खाज जास्त प्रमाणात येईल, जिथं भेटेल तिथं जो दगड भेटेल, कंगवा भेटेल किंवा अन्य काही भेटेल त्या जागेवर तो व्यक्ती खाजवतो, इतका खाजवत असतो की तो खाजवून अक्षरशः त्या जाग्यावरती रक्त काढतो, इतकी खाज असते त्याला. मग त्याच्यामध्ये 2 प्रकाराचे आहेत, काहीकांना पाणी येत असतं सारखं, काहीकांचा सुका असतो इसब. तर मग अशा इसबवरती आपण कशा पद्धतीने वापर केला जातो याचा, तर अशा इसबवरती आपण याची पानं आणायची आणि तरोटा आपल्या गावच्या लोकांना माहिती आहे तरोटा म्हणजे काय. जे तरोट्याचं झाड असतं त्याचे जे लांब शेंग येते आणि त्याचं बीज असतं आपल्याला मेथीच्या दाण्याप्रमाणे निघतं, असा हा तरोटा. त्याची पानं घ्यायची आणि धतुऱ्याची पानं घ्यायची, अशी ही दोघांची पानं घ्यायची समान भाग. त्याला कुटून एकदम पेस्ट करायची, बारीक पेस्ट करायची, वराटा पांटा असू द्या किंवा मिक्सरमध्ये आपल्याला ज्या पद्धतीनं जमेल त्या जागेवर पूर्ण बारीक पेस्ट करून घ्यायची. आणि त्याच्यामध्ये तिसरा घटक आपल्याला ऑर्गॅनिक गूळ, म्हणजे जो आपल्या गावी कढईवर बनवायचं असा गूळ, आणि तो जुना गूळ असला पाहिजे. असा गूळ आपल्याला कुठेही आयुर्वेदिकच्या दुकानात तो भेटेल, असा जुना गूळ त्यांना सांगायचा, जुना गूळ द्या म्हणा, ते देतील. जुना गूळ घ्यायचा आहे, थोडासा एक तुकडा छोटासा, आणि धतुऱ्याची पानं आणि तरोट्याची पानं याची पेस्ट बनवून घ्यायची. ज्या जागेवर आपल्याला इसब आहे अशा जागेवर जर कधी आपण एक 8 ते 15 दिवस जर कधी लेप करतोय तर इसब हा पूर्णपणे नष्ट होऊन जातो. हे अनुभव सिद्ध आहेत. जे प्रयोग मी आपल्याला सांगत असतो हे सर्व अनुभव सिद्ध आहे, कारण मी माझ्या पेशंटला हे देत असतो, म्हणून मी आज आपल्याला हा व्हिडिओ शेअर करतोय. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे, आपल्या आजकाल ही संपूर्ण वनस्पती लुप्त होत चाललेली आहे, समाप्त होत चाललेली आहे. आपण दिसली की उपटून फेकून देतो, त्याची आपल्याला महत्त्व माहीत नसल्यामुळे आपण फेकून देतो. तर वनस्पती जपा. आपल्या येणारी जी पिढी आहे ह्या पिढीला या अशा वनस्पतीची माहिती व्हावं म्हणून माझा हा प्रयत्न आहे. आणि म्हणून मी हे व्हिडिओ सारखे टाकत असतो. जरा व्हिडिओचा लाभ घ्या. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. आणि सर्वात महत्त्वाचं, हा व्हिडिओ आपण आपल्या कुठल्या गावातनं, कुठल्या शहरातनं, कुठल्या तालुक्यातनं बघतोय हे मला कमेंट्समधून सांगा. नमस्कार.